आपण निघालोय अलिबागला प्री वेडिंग शूटला. अजून 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 असं पाणी उडतं दादांकडे बघा. तर आम्ही आता आलेलो आहोत दुसऱ्या लोकेशनला. इथे छोटंसं गणपती मंदिर आहे. तर आता इथे दोघांनी एक ट्रॅडिशनल थीम केलेली आहे, साऊथ इंडियन आउटफिट केलेलं आहे. इथे आपण एक छोटीशी थीमची डोक्यात आणले, ते करूया बरं आणि बघूया कसा रिझल्ट निघतो काय ते. दादा बघा बॅग बिग घेऊन सोडण्यापासूनची सगळी सोय चालू आहे वहिनींची. आलं ना शेवटी आलं ना. तिन्ही लुकचा शूट कसं झालंय आता एकदम. आणि तुम्ही सांगा. मस्त. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग यूट्यूब चॅनलवरती. तर आता वाजल्यात 6 आणि आपण निघालोय अलिबागला प्री वेडिंग शूटला. बघा प्रॉपर सगळा सेटअप आपला छोटासा मोठासा सर्व घेऊन चालू आहे. तर दादा आता येत आहेत तिथे, तर आम्ही पण चालू चालत आणि पुन्हा शूट कसं असणार आहे तुम्हाला मी दाखवणार. फोटोशूट आणि रील असणार आहे. पटापट काही काहीतच चाय वगैरे पिलाय आणि पण फटाफट पिला आणि आम्ही तर निघालोय. यश तेवढ्यात आला स्कूटी घेऊन. ॲक्च्युली स्कूटीवर जायचं होतं इथं, मग मॅडीची इथं लावतो जाऊन. तो आत्ता आला आणि बोलतो पंक्चर आहे, म्हणून आम्ही आता काही चालत निघलोय. ते स्टार्टिंगला त्यांच्यासमोर काय ब्लॉग वगैरे ना का चालू करणार, थोडं त्यांना कम्फर्टेबल होते, मग नंतर त्यांच्यासमोर आपण ब्लॉग चालू करूया. तर आम्हाला पोचायला साधारणतः 1 तास लागेल आणि नंतर मग आपण लगेच 7च्या आसपास शूट चालू करू लगेच गेले. कारण की बीच आहे ना सकाळी लवकर आहे ना चांगला शूट येतो, नंतर ऊन एकदम अपोजिट, मग काही चांगले फोटो वगैरे नाही. तर बघूया कसा काय रिझल्ट येतो. तो रिझल्ट तुम्हाला आपल्या फडके फिल्म्स या चॅनलवर, यूट्यूब चॅनलवर पण आणि इंस्टा अकाउंटवर पण बघायला भेटेल. तर तिकडे पण एकदा फॉलो करा आणि ह्या चॅनलला नवीन असाल तर ह्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. तर चला आपण डायरेक्ट आता निघूया आणि तुम्हाला डायरेक्ट मी आता अलिबागलाच गेल्यावर भेटतो. मध्ये काय असेल तर दाखवेन, नाही तर डायरेक्ट अलिबागला गेल्यावर भेटूया. तर आम्ही आता इथं डिझेल भरायला थांबलोय. टोटल 2 गाड्या चालवल्या आहेत आणि माणसं आहेत 6 जणांसाठी 2 गाड्या आहेत. आम्ही आता निघतोय, तासाभरात आपण पोहोचू. तर मित्रांनो लोकेशनवर आपण पोहोचलो आहोत आणि बघा किती मस्त अशी लोकेशन आहे. हे बघा इकडे नारळाची झाडं वगैरे आहेत आणि हा बीच. आता जराशी ओटी लागले, 12च्या टायमिंगला परत भरतील. आता कपलची गाडीची आम्ही वेट करत होतो, त्यांची गाडी मागं होती, तर त्यांची पण गाडी आलेली आहे. तर पटापट आपण त्यातून सामान काढूया. उडव पाणी पाणी उडव पाणी उडव. अजून 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 असं पाणी उडतं दादांकडे बघा. फिरव फिरव, आणखी एक राऊंड, आणखी एक राऊंड, आणखी एक राऊंड, आणखी एक राऊंड. तर मित्रांनो बीचवर मस्त असं शूट करून खूप मस्त असं शूट झालंय. आपण आता निघालो आहे. तर कुठे जायचं आपल्याला? आता आपल्याला ते पूर्ण आहे, तिथून नंतर मंदिरात अजून 2 लुक बाकी आहेत. तर बघूया 2 लुकचा आणखी कसं काय शूट होतं. त्याआधी आता आपल्याला नाश्ता करायला जायचं. नाश्ता का जेवण झाला? जेवणच ना, डायरेक्ट जेवणच करून. दादा गाडीत बसला वैतागला. जवळपास आम्हाला इथं 2 तास गेले. व्हिडिओ पण काढल्यात आणि फोटोज पण काढल्यात. तर मगाशी पण तुम्हाला सांगितलं का आपल्याला जर सर्वे बघायचं असेल फोटो आणि व्हिडिओ, तर आपल्या फडके फिल्मचं यूट्यूब आणि इंस्टा अकाउंटला तुम्ही बघू शकता. तर दुसरी गाडी दादाचं वगैरे पुढे गेले. तर आता दादा सांगतो त्यांना का आपण पहिले जेवण वगैरे करू. बघूया कसं काय ठरते ते तुम्हाला मी सांगतो पुढे. तर आम्ही आता आलेलो आहोत दुसऱ्या लोकेशनला. इथे छोटंसं गणपती मंदिर आहे आणि इकडं बाजूला थोडंसं पाणी वगैरे लागलं आणि बॅक साईडला असं एक काहीतरी तला टाईप आहे. तर दादाने आता
हा काळी झाला आपला देव आपला मस्त इथला बीचचा. तर दादाने आता लुंगी घातलेली बघा. दादा कसं झालं आपला पहिला इथला बीचवरचा शूट? एकदम चांगलं झालंय शूट. आणि आता आम्ही आलोय गणेश मंदिर मध्ये. वहिनी जरा ट्रेडिशनल शूट करतोय. हा. वहिनी गेले तुमच्या रेडी होण्यासाठी, साऊथ लुक करतायत त्या. गजरा वगैरे आणला दादानी मस्त. गजरा वगैरे आणला तर बोलता आता तू देऊन येतो बोलतात. तर देऊन नको येऊ, त्याचा आपण एक टेक घेऊ बरं असं घालताना, ते मस्त वाटत. तर तुम्हाला मी मंदिर दाखवतो. हा इथं माझा रेवदंडाची जो मोठा ब्रिज आहे ना आपल्या खाडीचा, तुम्हाला दाखवतो लगेच समजेल तुम्हाला. हे बघा रेवदंडाचा जो ब्रिज आहे ना, हा JSW प्लॅनच्याच साईडला जस्ट इथं लगेच इथं ब्रिज संपला, लगेच इथून पुढून रस्ता आहे. आम्हाला तर दिसलाच नव्हता. आम्ही पुढं नुसतं 4-5 फेऱ्या मारलेल्या. तेव्हा नंतर समजला, पुढं गेलो, परत मागवलो. नंतर त्या पोलीस काका होते तिथं, त्यांनी सांगितलं की इथं उतरून आहे बघा. तर इथं आमच्याकडून त्यांनी 500 रुपये चार्ज केले आहेत. जास्त काय नाही, ते पाळणे वगैरे आहेत आणि मंदिर आहे बस. आणि मागं थोडासा एक तला आहे, तो पण दाखवतो तुम्हाला मी जवळून. बाकी लोकेशन मस्त आहे ट्रॅडिशनल शूटसाठी. पावडर बिवडर लावला पाहिजे का काय? नको, तुला नाही करत पावडरचे. इथं वहिनींची पण तयारी झाली. वहिनी बघा इकडं, हे बघा वहिनींची पण तयारी झाली. वहिनी जराशा छोटीशी ब्लॉगर आहे. ब्लॉगर आहे. काय चॅनलचं नाव आहे? फक्त ते अपलोड नाही केली. घरगुती ब्लॉगर. तर आता इथे दोघांनी एक ट्रॅडिशनल थीम केलेली आहे, साऊथ इंडियन आउटफिट केलेलं आहे. इथे आपण एक छोटीशी थीम अशी डोक्यात आणले, ते करूया बरं आणि बघूया कसा रिझल्ट निघतो काय ते. इथं वहिनी रेडी? आधीचा शूट कसा झाला? मस्त ना. तुम्हाला फोटो दाखवतो मी थोड्या वेळेला. तर चला आपण आता शूटला चालू करूया. तर दुसरा पण शूट आपला झालेला आहे आणि दादा बघा बॅग बिग घेऊन सोडण्यापासूनची सगळी सोय चालू आहे वहिनींची. आलं ना शेवटी, आलं ना. आपला काय विषय झाला आधी? हा नाही, आधीच बोललेलं वहिनी. तर आता काय करायचं सांग तूच. जेवायला जायचं का शूटला जायचं? गप झोपतोय मी आता गाडीत, तू गाडी चालवणार आहेस आता. अरे आता सगळ्यांची आता हाऊस झालेली आहे. आता सगळी टायर्ड झालेत. एक तर आता जरासं एनर्जी, काहीतरी जेवण वगैरे करूया आणि नंतर दुसरा काही शूट आहे लास्ट थर्ड लुकचा, तर नंतर करूया. मित्रांनो इथं शूट लागते बघ. इथं गाडी फसलेली. आता इथं डायरेक्ट रिव्हर्स टर्न मारलाय आम्ही. आपल्याला त्या साईडला जायचं. समोर जो किल्ला दिसतोय ना रेवदंडा फॉर्ट बहुतेक, तिकडं जायचं. तर दादा रिव्हर्सला टाकली म्हणून ती निघली गाडी. पडाला. ए बाबा नको नको, असते असते बाबा. हे बघ कसला चिखल आहे, बेकार बेकार बेकार. आता हलू जाऊ दे ना, ती रेडी पाहिजे. हा आम्ही आता एवढे रिक्स घेऊन का आलं माहिती का? समोर आहेत ना, समोर इथं बारीक बारीक पक्षी आहेत. दादा एक काम करा, हा या साईडून जा आणि डायरेक्ट तिथून धावत या. हे बघा मित्रांनो, छोटे छोटे पक्षी आहेत ना. अरे उडले ते पण. या ना की या नाही इकडून उडले ते जवळ गेले. लांबून जा, लांबून लांबून. हे पक्षी आहेत ना, असं उडले ना, मस्त शूट आहे म्हणून त्यांना बोलत चालत नाही. आम्ही तिकडून चालत आलो. काय जास्त इथं शूट करायचा प्लॅन नव्हता, नंतर आलोय तर बरं एक टेक घ्यावा चांगला. तर फायनली 8.5 तासानंतर प्री वेडिंग शूटचा पॅकअप झालेला आहे. नारळ पाणी घेतलं दादाने आम्हाला प्यायला. तर तिन्ही लुकचा शूट कसं झालंय दादा? मस्त दमला ना वहिनी, तुम्ही सांगा. मस्त. तर आता कुठे जायचे? कुठं? संकष्टी. आमच्या गाडीचे सारथी तुम्ही आता जाता. तो दुसरा दादा नाही तर त्या गाडीचा आहे. बघूया जाऊ कुठे. मी चालू आता. ठीक आहे चालेल. तर आता वाजले 4:30. आम्ही 8 वाजता इथं पोहोचलेलो अलिबागमध्ये. आता रेवदंडामध्ये
आणि सकाळी आपण 6 वाजता घरातून निघलो. तर मित्रांनो, शूट आवरून लवकर घरी येण्याच्या नादात आणि संकष्टी चतुर्थी पण होती त्याच्या ह्याच्यात आत्ता जेवण झालंय आपलं इथं चला 7:30 वाजता 7-7:30 वाजता जेवण झालं. तिथे मस्त पोटभर जेवलो एकविरा धाब्याला आणि आता आम्ही चाललोय घरी चाललोय. आता पोहोचत आपल्या सर्कलला थांबलोय. त्या वहिनी आहेत ना त्या चालल्यात त्यांच्या दादांच्या गाडीत आणि मग इथून आपण मस्त घरी जाणार. तर कसा वाटला आजचा ब्लॉग ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आणि तुमचा कुठलाही प्रकारचा जर शूट असेल तर तुम्ही आपल्याला कॉन्टॅक्ट नक्कीच करू शकता. आणि रिझल्ट जर बघायचा असेल तर आपल्या फडके फिल्मचे यूट्यूब आणि इंस्टा अकाउंटला तुम्हाला बघायला भेटेल. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.